टेक ऑफ घेतला, ट्रेनिंग अल्टिट्यूडला आलो. प्लेन आपला जो आहे क्राफ्ट आपला होवर केलेला आहे 45 डिग्री हेडिंगमध्ये चेंज. 45. कंट्रोल आहे युअर राईट 45 किंवा 44च्या आसपास घ्या, एकदम ॲक्युरेटची गरज नाही आहे. 45 घेतो. पिच फॉरवर्ड केलं, मनात 1 2 असे सेकंड काउंट केले. पिच फॉरवर्ड आणि यॉ मी एकत्र द्यायला सुरुवात केलं. पिच फॉरवर्ड आणि यॉ राईट. तर यॉ राईट मी कुठपर्यंत देणार? जनरली मी 290 डिग्री ते 315 डिग्रीपर्यंत देणार. पण जनरली आपण जोपर्यंत तो सेंटर पॉईंटमधनं पास होत नाही ह्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि आपण यॉ तसा द्यायचा आहे. तर सेंटर पॉईंटच्या थोडासा आधी तो क्लोज झाला. अपोजिट साईडला सुद्धा मी तो एवढा डिस्टन्स कव्हर करू देणार आहे. मग यॉ अपोजिट डिरेक्शन म्हणजे यॉ लेफ्टला द्यायला सुरुवात करणार आहे. या अपोजिट डिरेक्शनमध्ये दिला का तो मी कुठे सोडणार आहे? तर इकडे जो हेडिंग आहे तो 45 होतो जनरली. 45 झाला का मी तो क्लोज करतो. पिच फक्त फॉरवर्ड द्यायची. पिच फॉरवर्डच राहणार आहे, पिच काय चेंज होत नाही आहे. त्यामुळे ती मोड स्टॉप केला. हा असा फिगर ऑफ एट बनलाय माझा. हा असा आपल्याला बनवायचा आहे. तर मी एकदा